हाय हॅलो नमस्ते, मी सिद्धी. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो ज्या दिवशी मशीन आली, वॉशिंग मशीन, त्या दिवशीचा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला होता आणि त्याच दिवशी इन्स्टॉलेशनसाठी सुद्धा येणार होते, पण आले नाही आणि नंतर तर त्यांनी कॉलसुद्धा रिसीव नाही केला. सो आम्ही आजच मशीन अनबॉक्स केली आणि ती सुद्धा त्यांनीच केली, कारण की जर दुसरे पर्सन इन्स्टॉलेशनसाठी आले आणि मशीनचं अनबॉक्ससुद्धा झालं. आपण जर का आधीच अनबॉक्स करून ठेवलं ना, तर काही डॅमेज वगैरे असेल तर मग ते रिटर्नसाठी थोडा प्रॉब्लेम होतो. सो आज इन्स्टॉलेशन आणि डेमोसुद्धा दाखवला. ओके. देन फर्स्ट कॉटनला ऑटोमॅटिक आहे, म्हणजे जसं सेन्स कपडे टाकतात प्लस सेन्स करून तो टायमिंग देईल. ओके. देन मिक्स ऑटोमॅटिक टायमिंग मिक्स म्हणजे शर्ट पॅन्ट जे काय असेल एक्सपोजर ॲलर्जी वगैरे असेल क्विक कमी कपडे म्हणजे 10 ते 15 मिनिटात वॉश होतील अशी. फार मळाले असतील तर वॉश होणार नाही. डेलिकेट कमी मळालेले रिफ्रेश बेबी केअर लहान मुलांचे बाइंडिंग गोदडे वगैरे जे काही असेल ते. सो इनरवेअर स्पिन म्हणजे कपडे वाळवायचे ॲडिशनल. सेल्फ असा फीचर आहे. सेल्फ म्हणजे स्वतःला क्लीन करते ना म्हणजे मशीन. त्यासाठी एक पावडर येते कंपनीची, ती पावडर टाकून मशीन साफ होते. कपडे धुवायची पावडर वेगळी, मशीन साफ करायची पावडर वेगळी. लॉंग लाईफ भेटते ना. रिमोट पेअरिंग म्हणजे आपलं वायफाय तुम्ही कनेक्ट करू शकता तिला. ओके. स्ट्रक्चर लक्ष झालं. आता याच्यामध्ये स्टीमचं पण ऑप्शन आहे. फॉर एक्झाम्पल हा स्टीम ॲक्टिवेट झाला, गरम पाणी पाहिजे, स्टीम नको आहे, स्टीम बंद केला आहे, त्याचं टेम्परेचर आहे प्लस मायनस करू शकता. स्पीडची काय गरज नाही, बट एक्स्ट्रा रेंजची गरज भासू शकते. समजा एखादा शर्ट जास्त खराब आहे, तो एका वॉशमध्ये निघत नाही, त्यावेळेस आपण त्याला एक्स्ट्रा रेंज देऊ शकतो. ऑलरेडी वॉश रेंज स्पिन एक आहे. ओके. आपण प्लस एक देऊया. आता झाले 2 रिंग्स प्लस टोटल झाले 3. टायमिंग वाढला 2:17. आता आपण याला पुन्हा 0 करूया. एक मेमरी सेट करू शकता तुम्ही त्याला, स्टार्ट आणि पॉज. हे आलं पाणी. ओके. इकडे आहे ना डिटर्जंट पण इकडे पण लिक्विड पण याच्यात. पण लिक्विड असेल तर हे स्ट्रक्चर असंच ठेवायचं. डिटर्जंट असेल तर वरती कम्फर्ट आणि डेटॉल. ओके. हे झालं क्लोज. इथं एक फिल्टर आहे. हे फिल्टर आठवड्यातून एकदा साफ करायचं, ओपन करायचं. आता जस्ट ओपन जर केलं असेल तर पाणी पडेल, तर आपण स्पिन लावूया एकदा, म्हणजे आपलं पाणी जातं नाही ते पण कळेल ना. जाते ना. गेलं थोडं पाणी आलं चालेल नाही. हो. गेलं. आता इन्स्टॉलेशनचं फार काही करायचं नव्हतं, कारण की ऑलरेडी सगळे कनेक्शन्स होते. फक्त ही मशीन तिथून काढून दुसरी मशीन तिथं लावायची होती, बाकी काहीही प्रॉब्लेम नव्हता. त्यामुळे खूप पटकन झालं. आणि यांनी ना आमची जुनी मशीन तीसुद्धा ओपन करून बघितली होती की नक्की काय प्रॉब्लेम आहे तिच्यामध्ये. आणि त्यानंतर आम्हाला कळालं की या मशीनला आणखीन 6 वर्ष मोटरची वॉरंटी आहे. पण आमच्याकडे बिल नसल्याने ना ती जी सॅमसंगची ऑथराईज कंपनी आहे तिच्याकडनं आम्ही ती रिपेअर नाही करून घेऊ शकत. तिचं जर का बिल असतं ना तर मग ती आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट रिपेअर करून भेटली असती, जर का मोटरचा काही प्रॉब्लेम असता तर. आता ह्या मशीनला आम्ही लॉकडाऊनमध्ये घेतलं होतं. हिला 6 वर्ष झालेली आहेत आणि हिची जी मोटरची गॅरंटी होती ना ती 12 वर्षांची होती. सो आणखीन 6 वर्षाची वॉरंटी आहे. पण जे बिल होतं ना ते सापडत नाही आहे किंवा वॉरंटी कार्ड आहे ते सापडत नव्हतं. आणि त्यांनी ते ओपन करूनसुद्धा बघितली तर फार काही मशीनला प्रॉब्लेम नव्हता. मॅम खुल्ली होती का त्यांनी?
खोलली होती ना, कुठे होती? कोणी तो जो आला होता त्याने खोलली होती. तो ना स्ट्रीप आहे ना, तो व्यवस्थित चालत नाही. फिरतोय ड्रम बघा. ड्रमने हाताने फिरून पाहिला ना, फिरतोय तो आतून. ड्रम लॉक नाहीये. ते काहीतरी केलं. ड्रम म्हणजे त्याचं खालचं जे ब्लू आहे ना ते फिरतंय, फक्त वरचं राऊंड नाही फिरत. सगळं नवायचे आता. की 8 दिवस नाही धुतले ना कपडे त्याच्यात. 8 दिवस काय, 5-6 दिवस. 3 दिवस. मोटरवर 12 वर्ष आहे ना, मग मोटर वॉरंटी 12 12 वर्ष. वर्ष आहे. तुमच्याकडे बिल आहे याचं? बिल आता नसेल ठेवलं ना. बघावं लागेल. बिल जर कधी असेल ना तुमचं फ्री मध्ये होईल मोटर. बघावं लागेल. सो फायनली माझी मशीन इन्स्टॉल झाली. तर ही माझी जुनी मशीन आहे जी सॅमसंगची होती. टॉप लोड फुल्ली ऑटोमॅटिक होती आणि ही आत्ताची आहे हायर आणि फ्रंट लोडची आहे, फुल्ली ऑटोमॅटिक आहे. आणि यामध्ये सॅमसंग पण होती आणि बऱ्याच ब्रँड असतात, पण मी ही चूज केली. त्याचं कारण म्हणजे ना, या मशीनला रिफ्रेशचं ऑप्शन आहे. आता रिफ्रेशचं ऑप्शन मी हायरची चूज केली, त्याचं कारण म्हणजे ना, याला एक फीचर आहे जो बाकीच्या मशीनमध्ये नाही आहे. सो याला फीचर आहे रिफ्रेशचा. आता सपोज आपण जसं बाहेर ड्रायक्लीनला साडी वगैरे देतो ना, की आपण एकदा घातली महागातली साडी, ती आपल्याला ड्रायक्लीन करून घ्यायची आहे. फक्त बाकी काहीही तिचा कलर फेड नाही झाला पाहिजे किंवा पाण्याने तिला वॉश नाही करायची आहे. सो हा ऑप्शन हायरमध्ये आहे, जो की बाकीच्या मशीनमध्ये मला तरी नाही भेटला. आणि हा न्यू ऑप्शन आहे जो की या मशीनमध्ये होता. सो मी ही फायनल केली. की बऱ्याचदा असं होतं ना, आपल्या महागातल्या साड्या असतात किंवा एखादा शर्ट असतो जो की आपल्याला पाण्याने वॉश नाही करायचा आहे, आपल्याला तो जास्त खराब पण नाही झालेला आहे, नॉर्मल त्याला थोडीशी धूळ लागलेली आहे. सो या मशीनमध्ये ना रिफ्रेशचं ऑप्शन काय करतं की वाफेने त्याचा जो काही ओडर असतो, जे काही धूळ असते, ही सगळी पाणी न वापरता क्लीन होते. सो हा खूप मस्त ऑप्शन आहे आणि त्याच्यामुळे मी ही मशीन फायनल केली. सो आता मी तुम्हाला रिफ्रेशचं ऑप्शन वर्क कसं करताना याचा एक डेमो दाखवणार आहे, कारण की मला स्वतःला सुद्धा बघायचं आहे की रिफ्रेश मोडमध्ये कपडे कसे निघतात. सो मी माझी एक साडी आणून यामध्ये टाकणार आहे की किती मिनटं लागतात आणि कशी फायनल आउटकम काय आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो माझी ही साडी आहे जिला की मला वॉश करायचं होतं, पण मी तिला वॉश नाही केलं. मी एकदा वेअर केली होती आणि ती तशीच ठेवली होती. सो आता मी इथे हा रिफ्रेशचा ऑप्शन कसा वर्क करतो हे मी बघते आणि तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. ऑन करते. सो पहिलं तर मी या टबमध्ये, तर इकडे मी वॉशिंग मशीनमध्ये साडी टाकली आणि त्यानंतर मग इथे मी रिफ्रेश मोड सिलेक्ट केला आहे. सो आता डिस्प्लेवरती मी तुम्हाला दाखवेलच. तर रिफ्रेश मोडसाठी 18 मिनटं दाखवत आहेत की 18 मिनटं लागतात. हे बघा इथे भरपूर मोड आहेत, कॉटन, मिक्स, ॲलर्जी केअर, क्विक 15, डेलिकेट आणि त्यानंतर रिफ्रेश. सो हे जे कंट्रोल बटन आहे ना, ते राऊंड फिरवायचं जोपर्यंत इथे आपल्याला जी हवी आहे ती सायकल येत नाही. सो इकडे रिफ्रेश मोडवर मी आणलेला आहे आणि त्यानंतर स्टार्ट केल्यानंतर इथे चाइल्ड लॉक आला आहे. सो एकदा की स्टार्ट झाली की मशीन ओपन होत नाही, याला चाइल्ड लॉक आहे. आता 18 मिनटं पूर्ण झालेली आहेत आणि इथे मी माझी साडी बाहेर काढली आणि जसं की आपण ओल्या कपड्यांवर इस्त्री करतो ना, तर तशी ही साडी बाहेर निघाली होती. म्हणजे भरपूर ओली कपडे असतात त्यावर आपण इस्त्री फिरवली तर ती कपडे कशी खूप ओली पण नाही आणि पूर्ण सुकलेली पण नाही, अशी कोमट असतात. सो तशी ही साडी माझी बाहेर आली.